स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मी एस वाय क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेलं जे मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या वेबसाईटला फ्रीमध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर जे आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेलं सॉन्ग आहे ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये मिळून जाईल. तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक खाली कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही आपले सॉन्ग डाउनलोड करू शकता. तर चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. चला तर मित्रांनो, तुमचा जरा हे वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर आजचा व्हिडिओ आपण CapCut या ॲपवरती करणार आहे. तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर खाली कमेंटमध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक पिन केलेली आहे. तेथेवरती तुम्हाला अलर्ट मोशन, CapCut आणि VPN पिन केलेला बघायला मिळेल. तिथून तुम्ही VPN आणि CapCut डाउनलोड करून घ्या. तर सिम्पली तुम्हाला इथे VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला आपली जी आजचे मटेरियल आहे त्याची ॲल्बम आपल्याला सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे. मग ते इमेजवरती फोटोवरती क्लिक करून सिम्पली आजचा इमेज आपल्याला ॲड करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. आणि हे साईडचं आपल्याला इथं 2 नंबरचा ऑप्शन बघायला मिळतो, त्यामुळे आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली रेशोवरती क्लिक करून 2 नंबरचा रेशो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. त्याआधी आपल्याला आपली जी इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून आपली इमेज 2 बटन इथं सेट आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा ऑडिओवरती क्लिक करून साऊंडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्यासमोर अशा प्रकारे लोडिंग होताना बघायला मिळेल. त्यानंतर आपल्याला सिम्पली 2 नंबरचा ऑप्शन बघायला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फ्रॉम डिव्हाइसला क्लिक करून सर्चवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला 7.7 सर्च करून घ्यायचं आहे. आत्ता जे आपलं सॉन्ग आहे त्याचं नाव 7.7 आहे. तर आपल्याला 7.7 इथं सर्च करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सॉन्ग आपल्याला बघायला मिळेल ते इथं ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सॉन्ग ॲड होऊन जाईल. त्यानंतर आपली जी इमेज आहे याची लेंथ आपल्याला सॉन्गपर्यंत एक्सटेंड इथं अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे आपलं जे इमेज आहे त्याच्यावरती इमेजचे कट बघायला मिळतील. तर हे सिम्पली आपले जे बीट्स आहेत तर मला इथे बीट्स दिलेले आहेत मी. तर सिम्पली आपलं जे इमेज इथं कट झालेलं आहे त्या कटवर तुम्हाला बघायचं आहे आणि सिम्पली या कटच्या वरती टायमिंग बघून तुम्हाला तुमचं जे इमेज आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं सिम्पली इमेजला क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करून 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण प्रत्येक बीटवरती एक पार्ट करून घेतलेला आहे. तर ते बीट आणि वरचं टायमिंग बघून तुम्हाला तुमचं इमेज इथं कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथं टायमिंग बघून बीट कट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व ज्या आपले जे बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटवर तुम्हाला इथे आपल्या इमेजला एक कट अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर हा कट आणि वरचं टायमिंग बघून तुम्हाला तुमच्या इमेज आहे तिथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व बीट्सवरती कट लावून घेतलेले आहेत. त्यानंतर सिम्पली आपल्याला सुरुवातीला यायचं आहे. पहिले इमेजला क्लिक करायचं, थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे. इथे आपल्याला ॲडजस्ट नावाची कॅटेगरी बघायला मिळते. त्याच्यावर क्लिक करून सिम्पली सॅच्युरेशनवर क्लिक करून सॅच्युरेशन जे आहे आपलं हा डॉट जो आहे तो लेफ्ट साईडला घ्यायचं आहे, -50 करून घ्यायचं आहे म्हणजे आपली इमेज ब्लॅक होऊन जाईल. त्यानंतर ओके करून सिम्पली आपलं जे इमेज आहे त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे एक कीचा ऑप्शन बघायला मिळेल म्हणजेच बीटचा. त्याच्यावर क्लिक करून पहिल्या सुरुवातीला बीट ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एंडिंग थोडंसं पुढे यायचं आणि इथे एक बीट आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पहिल्या बीटवरती येऊन सिम्पली आपलं जे इमेज आहे पूर्ण राईट साईडला आपल्याला स्क्रोल करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे एक ॲनिमेशन अशा प्रकारे बघायला मिळेल. त्यानंतर पुढच्या इमेज लिहून त्याच्यावर क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. पेंड्युलम 1 नावाचं ॲनिमेशन सिम्पली आपल्याला इथे ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेज लिहून आपल्याला सिम्पली ॲनिमेशनला क्लिक करून कॉम्बोवरती जायचं आहे आणि पेंड्युलम 2 नावाचं ॲनिमेशन आपल्याला इथे बघायला मिळेल ते आपल्याला शोधून घ्यायचं आहे. इथं अशा प्रकारे आपल्याला वेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन बघायला मिळतील. तर त्यामध्ये आपल्याला पेंड्युलम 2 नावाचं ॲनिमेशन इथं शोधून जे आहे त्याला ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पेंड्युलम 2 नावाचं इथं ॲनिमेशन मिळालेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेजला यायचं आहे. ॲनिमेशनला क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला डिझर्ट राईट नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळेल. तर सिम्पली आपल्याला शोधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं डिझर्ट राईट किंवा लेफ्ट दोन्ही आपल्याला बघायला मिळतील. तर आधी आपण इथे डिझर्ट लेफ्ट मिळाले तर डिझर्ट लेफ्ट ॲड करून घेऊया. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेज आपल्याला ॲनिमेशन क्लिक करून कॉम्बोवरती यायचं आहे. इथे आपल्याला डिझर्ट राईट नावाचं जे ॲनिमेशन आहे ते इथं शोधून ॲड करून घ्यायचं आहे. तर आपण लेफ्ट जे आहे ते इथे ॲड करून घेतलेलं आहे. तर ते आपल्याला राईट ॲनिमेशन शोधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण जे ॲनिमेशन्स आहेत ते इथे वेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स बघायला मिळतील. तिथे आपण डिझर्ट राईट जे आहे ते शोधून घेऊया. अशा प्रकारे हे आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यावर क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेज लिहून ॲनिमेशनला क्लिक करून कॉम्बोवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पॅन राईट नावाचं ॲनिमेशन बघायला मिळेल ते शोधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे पॅन राईट नावाचं ॲनिमेशन शोधून घ्यायचं आहे. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स भरपूर इफेक्ट आपल्याला इथे बघायला मिळतील. इथे आपल्याला पॅन लेफ्ट मिळालेला आहे तर पॅन लेफ्ट ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या इमेज आपण पॅन राईट ॲड करणार आहे. तर इथे आपल्याला पॅन राईट जे ॲनिमेशन आहे ते इथं शोधून घ्यायचं आहे. तरी तुम्हाला इथे खाली नावं बघायला मिळतील. तर त्यामध्ये आपल्याला इथं पॅन राईट नावाचं ॲनिमेशन शोधून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपण इथे ॲनिमेशन थोडंसं पुढं स्क्रॉल करत आपल्याला वेगळे ॲनिमेशन्स खूप ॲनिमेशन्स बघायला मिळतील. त्यामध्ये आपल्याला पॅन राईट नावाचं ॲनिमेशन शोधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं आपल्याला मिळालेलं आहे ते ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या इमेजच्या आधी पुढच्या बीटवरती यायचं आहे. इथे आपल्याला इफेक्टला क्लिक करायचं आहे, बॉडी व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. सिम्पली आपल्याला इथे वेगळ्या कॅटेगरीज बघायला मिळतील. तर इफेक्ट लोड झाल्यानंतर आपल्याला इथे नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथे वरती स्क्रॉल करत जायचं, आपल्याला इथे एक व्हाईट फ्लॅश नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. तो सिम्पली आपल्याला शोधून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ॲड करून ओके करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला त्या आपल्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर पुढच्या इमेजला येऊन ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनला इनमध्ये सिम्पली आपल्याला इथं रॉक नावाचं ॲनिमेशन बघायला मिळेल. तर सिम्पली आपल्याला रॉक नावाचं ॲनिमेशन शोधून घ्यायचं आहे. ते इथं आपल्याला अशा प्रकारे शोधल्यानंतर बघायला मिळेल. तर हे आपल्याला ॲनिमेशन इथं बघायला मिळालेलं आहे. ते इथं आपण सिम्पली रॉक व्हर्टिकली ॲड करून ओके करून घेणार आहे. तो टायमिंग वाढवून घेऊन ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच बीटला सुरुवातीला यायचं आहे. सिम्पली आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे, ग्लोविंग लाईन्सवरती क्लिक करायचं आहे. ग्लोविंग लाईन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे वेगळे ॲनिमेशन्स बघायला मिळतील. तर त्यामध्ये आपल्याला इथे विंग्स नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळेल. थोडंसं आपल्याला वरती स्क्रोल करत जायचं आहे. इथे वेगवेगळ्या ॲनिमेशनमध्ये आपल्याला एक विंग्स नावाचं ॲनिमेशन शोधायचं आहे. तर त्या ॲनिमेशनमध्ये आपण शोधून घेऊया. तर फ्लेम विंग्स 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची लेंथ आपल्याला आपल्या बीटपर्यंत कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टला क्लिक करून सिम्पली जो कलर आहे तो आपल्यानुसार आपण इथं ग्रीन करून घेणार आहे. अशा प्रकारे हे इथं सेट होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढच्या ह्याच्यावरती यायचं आहे. त्याआधी आपल्याला हे जे आपलं कट आहे त्या कटवरती क्लिक करून आपल्याला सिम्पली ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर कटवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला इथं कॅमेरावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इफेक्ट लोड होताना बघायला मिळतील. इथे आपल्याला ट्रान्झिशन्स बघायला मिळतील. तर कॅमेरावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला पुल इन नावाचं इथं ॲनिमेशन ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या बीटवरती येऊन आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला स्प्लिट नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला मिरर 3 लेयर्स नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. ती इथं आपल्याला इफेक्ट लोड झाल्यानंतर सिम्पली मिरर 3 नावाची एक कॅटेगरी ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची लेंथ आपल्याला बीटपर्यंत कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टला क्लिक करून फिल्टर आपल्याला पूर्ण 0 करून घ्यायचं आहे आणि व्हर्टिकल एज आपली इमेज आहे ती इथं अशा प्रकारे डोकं जे आपलं कट होते आपल्याला अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला आपल्या इमेजला क्लिक करायचं आहे आणि थोडीशी साईड जी आहे ती कमी करून आपल्या ज्या 3 लेयर्स आहेत आपल्याला ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहेत. त्यानंतर पुन्हा त्याच बीटला सुरुवातीला यायचं आहे. बॉडी व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला लव नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला एक मिनी रेनबो नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. तो ॲड करून ओके करून घ्यायचं म्हणजे आपल्या व्हिडिओला एक स्पेशल इफेक्ट इथं मिळून जाणार आहे. त्यानंतर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला सिम्पली पुढच्या बीटवरती यायचं आहे. पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला इथे इमेजला क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला कॉम्बोवरती क्लिक करून इथं आपल्याला 3D कार्ड नावाचं एक ॲनिमेशन बघायला मिळेल. तर 3D कार्ड नावाचं ॲनिमेशन आपण इथं सिम्पली थोडंसं पुढं स्क्रॉल करून आपल्याला इथे शोधून घ्यायचं आहे. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन्स बघायला मिळतील. तर त्यामध्ये आपल्याला 3D कार्ड 3 नावाचं जे ॲनिमेशन आहे ते इथं शोधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे पुढं स्क्रॉल करत जायचं आहे. थोड्या पुढं जाऊन आपल्याला 3D कार्ड 2 नावाचं ॲनिमेशन बघायला मिळेल. ते सिम्पली इथं ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जी इमेज आहे तुमचा इमेज छोटा मोठा असेल तुम्हाला इथे क्रॉप करून आपल्याला जी आपली इमेज आहे तिथे व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं म्हणजे स्क्रीनवरती आपल्याला ते व्यवस्थित बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आपली इमेज आपल्याला इथे बघायला मिळते. त्यानंतर थोडीशी साईज आपल्याला याची कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिम्पली आपल्याला इथून पुढं जे प्रत्येक बीट आहे त्या प्रत्येक कटला आपल्याला कॅमेरावर क्लिक करून इनचं जे ॲनिमेशन आहे ते इथं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ट्रान्झिशन जे आहे ते इथं इनचं आणि ट्रान्झिशन प्रत्येकला आपण कॅमेरावरती क्लिक करून पुल इनचं ॲड करून घेणार आहे. त्यानंतर त्या बीट लावून आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. थोडं पुढं स्क्रॉल करा आपल्याला इथे बटरफ्लाय नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. ते ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला एक बटरफ्लाय नावाचा इफेक्ट बघायला मिळेल. तो ॲड करून पुढच्या बीटला आपल्याला हा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्या कटलाही आपल्याला पुल इन नावाची ज्या ट्रान्झिशन आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची लेंथ आपण इथे अशा प्रकारे कट करून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटला कॅमेरावरती क्लिक करून पुल इन ॲड करून घ्यायचं आहे आणि त्या बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला वेगळ्या कॅटेगरीज बघायला मिळतील. त्यामध्ये आपल्याला इथे एक हॉल्युसिनेशन नावाची कॅटेगरी बघायला मिळेल. हॉल्युसिनेशनची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इफेक्ट लोड होताना बघायला मिळतील. तर त्यामध्ये सिम्पली आपल्याला इथे अनडायरेक्शनल नावाचा इफेक्ट बघायला मिळेल युनिडायरेक्शनचा. तो ॲड करून ओके करून घ्यायचा आणि याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्याही कटला आपल्याला कॅमेराला क्लिक करून पुल इन नावाचा ट्रान्झिशन ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्याही आपल्याला कटला ट्रान्झिशनमध्ये पुल इन नावाचं ट्रान्झिशन ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा त्या मागच्या बीटवरती यायचं आहे. इथं आपण हा इफेक्ट ॲड केलेला आहे. त्याच्या पुढच्या बीटला येऊन
सिम्पली आपल्याला पुन्हा व्हिडिओ बॉडी इफेक्टला क्लिक करून ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून सिम्पली आपल्याला टॉटर्न फ्लेम्स नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, तो सिम्पली इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओके करून याची लेंथ आपल्याला त्या इमेजपर्यंत कट करून घ्यायचं आहे. तर पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून सिम्पली आपल्याला ते नाईट क्लबची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. नाईट क्लब ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला स्प्लिट फ्लिकर नावाची इथे इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे हा इफेक्ट सेट होऊन जाईल. त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचं, यातून बॅक निघायचं, ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरले क्लिक करून आजचं जे आपलं मटेरियल आहे त्यामध्ये आपण आपल्याला एक PNG दिलेलं आहे, ते PNG तुम्हाला इथे ब्लॅकमध्ये बघायला मिळेल, ते ॲड करून घ्यायचं आणि ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे साईडला गेले आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जे PNG आहे ह्याची लेंथ आपल्याला आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत इथे वाढवून अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपलं PNG आहे ते इथं आपल्याला लेफ्ट साईडला इथं आपल्याला अशा प्रकारे 2 बोटांनी इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. डेमो व्हिडिओमध्ये बघितल्यावर पण आपल्याला इथे ॲडजस्ट करून अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी आपल्याला सिम्पली इथं वरती एक्सपोर्ट बटन बघायला मिळेल. त्याआधी तुम्हाला 720वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जी क्वालिटी आहे ती तुमच्यानुसार तुम्ही इथं कमी जास्त करू शकता. तर आपण 30 FPS 180p वरती इथं रेकमेंडेडवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घेणार आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपल्या HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.